नमस्कार. मी विपिन ज्ञाने आपल्या समोर एक छोटीशी कथा सादर करतोय. कथेचं नाव आहे बाहुली. वाड्यात रोजच्या प्रमाणे गडबड लगबग सुरू झाली होती. मुतपाकखान्यातून खमंग सुवास बाहेर पडून साऱ्यांच्या जिव्हा चाळवत होते. बाहेर विहिरीवरून मोठेचा खळखट असा आवाज येत होता. परसदारातून दळणा काढण्याची नाद घुमत होते. गोठ्यातल्या गायी हमरत होत्या. डोळे चोळत चोळत बाहुली जेव्हा उठली तेव्हा तिच्या लक्षात आलं की सूर्योदय होऊन बराच काळ लोटला होता. दिवस केव्हाच सुरू झाला होता. आपल्याला उठण्यास विलंब झाला हे समजताच बाहुली पटापट उठत नानी घरात पळाली. बाहुली 6-7 वर्षाची गोड मुलगी. तिचं खरं नाव काशीबाई, पण लाडाने सगळी तिला बाहुली म्हणत असत. कारण बाहुली सारखीच होती ती. गोरी पान, नाजूक, नाकी डोळी नीट्स. आणि तिचा सगळ्यात मोठा गुण होता तिची कुशाग्र बुद्धिमत्ता. एकदम चुणचुणीत होती ती. आणि का असणार नाही. त्या काळात शल्य विशारद पर्यंतचं शिक्षण घेणाऱ्या उच्च शिक्षित बापाची लेक होती ती. आणि आता तर काय, ती स्वतः सुद्धा शाळेत जायला लागली होती. पुण्यात भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली आहे हे समजताच क्षणाचाही विलंब न करता बाहुलीच्या बाबांनी तिचं नाव शाळेत दाखल केलं होतं. आणि बाहुलीची शाळा सुरू झाली होती. बाहुलीलाही शाळेत जायला खूप आवडत होतं. ती जात्याच हुशार असल्याने तिला शिकवलेलं अगदी पटकन उमगत असे. वाड्यात मात्र फार बरं वातावरण नव्हतं. तिचे वडील सोडता कोणालाच तिचं शाळेत जाणं पसंत नव्हतं. त्यावरून वाड्यात खूप वादवादंग होत होते. आणि आपले दादा आपल्यासाठी त्या सगळ्यांशी भांडत आहेत एवढंच तिला समजत होतं. पण तिची शिकण्याची इच्छा अफाट होती. आणि तिच्या वडिलांची, दादांची चिकाटी आणि जिद्दही तिला बळ देत होती. दादांचा खंबीर पाठिंबा असल्यामुळेच ती सगळ्यांच्या रोषाला न जुमानता नित्यनेमाने शाळेत जात होती. सगळं आवरून बाहुली शाळेची तयारी करायला लागली. आज वाड्यातलं वातावरण जरा वेगळं वाटत होतं तिला. नाहीतर एव्हाना कोणी ना कोणी येऊन तिला खडेबोल सुनवून गेलं असतं. तिची सिंधू आत्या येता जाता तिला तिच्या शाळेत जाण्यावरून टोमणे मारत असे. नतद्रष्ट कार्टी मेली, आमच्याच कुळात यायची होती. मुलीच्या जातीला शोभतं का हे असं? त्यात आमच्या बंधूंची तिला फूस, बोलणार कोण? पण मी सांगून ठेवते, ही नतद्रष्ट पोर कुळाचा सत्यानाश करणार. ही शाळा शिकणार आणि या पापाचं धनी आपल्याला करणार ग. आत्या असं बोलायला लागली. बाहुली शांतपणे सगळं ऐकून घेत असे. तिच्या दादांनी तिला समजावून ठेवलं होतं. कोणी काही बोललं ना ते शांतपणे ऐकून घ्यायचं, उलट बोलायचं नाही आणि हाती घेतलेलं कामही सोडायचं नाही. त्याप्रमाणे बाहुली वागत होती. तिची गोदा काकू तिला हिडीस फिडीस करत असे, घालून पाडून बोलत असे. तेही ती चिमुरडी पोर सहन करून समजूतदारपणा दाखवत असे. हे सगळेच काय, पण तिची स्वतःची आईही तिला सतत तिच्या शाळेत जाण्यावरून सुनावत असे. कधी रागाने, कधी मायेने समजावून सांगत असे. शाळा शिकणं कसं चुकीचं आहे, किती मोठं पाप आहे. शिक्षण घेतल्यामुळे किती जणांची आयुष्य नासली त्याची उदाहरणं देऊन तिच्या कानी कपाळी ओरडत असे. तिला शिकण्यापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न ती करत असे. पण बाहुलीच्या शिकण्याच्या जिद्दीपुढे हे सगळं फोल ठरत असे. पण आजचा दिवस वेगळा होता. आज यातलं काहीच घडत नव्हतं आणि त्याचंच बाहुलीला आश्चर्य वाटत होतं. आज दादा वाड्यावर नव्हते. साक्षरतेच्या प्रचाराच्या एका कामानिमित्त ते बाहेरगावी गेले होते. सगळं आवरून बाहुली एकटीच शाळेत जायला निघाली. घरापासून शाळा तशी दूर नव्हती आणि तसंही दादा कामानिमित्त बाहेर गेल्यावर
तिला शाळेत सोडण्याची जबाबदारी देण्यासारखं अख्ख्या वाड्यात कोणीच नव्हतं. सगळे बाहुलीच्या शाळेत जाण्याच्या विरोधातच. म्हणूनच दादांनी तिला स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने एकटीला शाळेत जाण्याची सवय लावली होती. सुरुवातीला थोडे दिवस तिला पुढे पाठवून दादा गुपचूप मागून जात असत. पण ती नीट शाळेत पोहोचते हे पाहून नंतर त्यांनी जाणंही बंद केलं. त्यामुळे सवयीप्रमाणे बाहुली शाळेत जायला निघणार तेवढ्यात तिची गोदा काकू तिच्यासाठी एक फूल घेऊन आली आणि अगदी प्रेमाने स्वतःच्या हाताने ते फूल तिच्या वेणीत माळलं. बाहुलीला खूप आनंद झाला काकूला एवढं प्रेमानं वागताना बघून. तेवढ्यात तिची सिंधू आते आली. प्रेमाने जवळ घेत म्हणाली, गोड दिसते ओ माझी पोर, निघालीस का शाळेत? जा हो. बाहुलीच्या आनंदाला अगदी पारावर राहिला नाही. खुश होऊन ती शाळेत जायला निघाली. तेवढ्यात पुन्हा तिला थांबवत अगदी मधाळ स्वरात आत्या म्हणाली, अगो तुझ्यासाठी लाडू केलेत हो मी, थांब हा, एक खाऊनच जा. अगो यमे, त्या पोरीला दे गो तो लाडू. ती चिमुरडी पोर फारच हरवून गेली. सगळे आज खूपच वेगळे वागत होते तिच्याशी. अगदी शाळेत जायला लागले त्याच्या आधी जसे वागायचे ना तसेच. खूप बरं वाटलं तिला. तेवढ्यात आई आलीच वाटी घेऊन. का कोण जाणे, पण त्यावेळी आईच्या डोळ्यात तिला थोडं पाणी दिसलं. पण पुढच्या क्षणी तिचे डोळे पुन्हा कठोर झालेले दिसले. आनंदाच्या भरात हे असले बदल तिच्या लक्षात सुद्धा आले नाहीत आणि तिने तो लाडू खाऊन टाकला. संध्याकाळी जेव्हा दादा परगावून परत आले तेव्हा वाड्यात एकच गदारोळ माजला होता. वाड्याबाहेरही बरीच गर्दी जमली होती. गर्दी बाजूला करत जेव्हा घाईघाईत त्यांनी आत डोकावून पाहिलं तेव्हा त्यांना त्यांच्या लाडक्या बाहुलीचा निष्प्राण देह दिसला. त्यांच्या मनाने मोठा आक्रोश केला, पण वरकरणी ते फार धीराने घेत असल्याचं भासवत होते. घरातल्या रडणाऱ्या बायका मुलांना ते धीर देत होते. पण का आणि कधी आणि कसं असे अनेक प्रश्न त्यांना शांत बसू देत नव्हते. शेवटी ते शल्य विशारत होते. कारण शोधणं त्यांना फार कठीण नव्हतं. शल्य चिकित्सेच्या माध्यमातून त्यांना लगेच कारण कळलं असतं, पण त्याची वेळच आली नाही. अशा गोष्टी सहसा लपून राहत नाही. एवढा मोठा वाडा, त्यात एवढी माणसं, त्यांना आपोआप कारण समजलं. आणि जे समजलं ते ऐकून त्यांचं हृदय हजारो वेळा तुटलं. शाळा शिकून घराची कुळाची लाज घालवते म्हणून त्या कोवळ्या पोरीला तिच्याच घरच्या बाया बापड्यांनी काचा कुटून एका लाडवात भरून तो लाडू खाऊ घातला होता. आणि दादा एक शल्य विशारद बाप घरी पोचायच्या आतच त्यांची ती लाडकी लेक शरीरात अंतर्गत रक्तस्राव होऊन गतप्राण झाली होती. आणि हा आपल्या देशात गेलेला स्त्री शिक्षणाचा पहिला ज्ञात बळी. थोड्या वेळासाठी दादा हतबल झाले होते, हताश झाले होते. आपलाच शिक्षणाचा अट्टहास आपल्या पोरीचा जीव जाण्यास कारणीभूत ठरला की काय असं त्यांना वाटत होतं. आपण तिला शाळेत घातलंच नसतं आणि तिला शिक्षण घ्यायला प्रवृत्त केलंच नसतं तर आज तिचा जीव तरी गेला नसता, असे विचार त्यांच्या मनात येत होते. पण त्यांनी लगेच आपल्या विचारांना लगाम घालत तिथेच रोखलं. खचून न जाता उलट अजून जोमाने त्यांनी स्त्री साक्षरतेचं काम करायचं ठरवलं. अख्खा समाज आणि आपलं संपूर्ण घरदार विरोधात असताना असं काम करणं सोपं नव्हतं. याच कामापायी त्यांना आपल्या लाडक्या लेकीला मुकावं लागलं होतं. पण बाहुलीचं हे बलिदान ते वाया जाऊ देणार नव्हते. त्यांनी ठाम निर्धाराने आपल्या कनिष्ठ कन्येलाही शाळेत दाखल केलं. डोळ्यात तेल ओतून त्यांनी तिची काळजी घेतली. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी तिचं शिक्षण पूर्ण केलं. त्या काळी मुलींचे बालवयातच विवाह होत असत. पण दादांनी समाजाला आणि घरादाराला न जुमानता तिच्या वयाची 16 वर्ष पूर्ण होईपर्यंत वाट पाहिली आणि त्यानंतरही त्यांनी उच्च शिक्षित डॉक्टर मुलगा पाहून तिचा त्याच्याशी विवाह लावून दिला.
असे असंख्य ज्ञात आणि अज्ञात बळी गेल्यानंतरच आपल्या देशात स्त्री शिक्षणाला मान्यता मिळाली. शाळा या शब्दाशी जशा आपल्या गोडगोड आठवणी जोडल्या गेल्या आहेत, इतिहासातील या अशा काही लज्जास्पद आणि वेदनादायी आठवणी आहेत. बाहुलीसारखी असंख्य बलिदानं व्यर्थ जाऊ न देता आता समाजातील लेकीबाळी शिक्षण घेऊन नवनवी उच्चांक गाठत आहेत. अशाच उंच भराऱ्या मारून जेव्हा यशाची नवनवी शिखर स्त्रियांकडून पादाक्रांत केली जात असतील, तेव्हा स्वर्गातून डोकावून पाहणाऱ्या त्या बाहुलीची मान अभिमानानं ताठ होत असेल आणि तिला आपल्या बलिदानाचं सार्थक झाल्यासारखं वाटत असेल. ही कथा काल्पनिकरित्या रंगवली गेली असली आणि त्यातील इतर पात्र जरी काल्पनिक असली, तरीही ही कथा 100% सत्य कथा आहे. ती बाहुली म्हणजे काशीबाई विश्राम घोले आणि तिचे दादा म्हणजे डॉक्टर विश्राम रामजी घोले. बाहुलीचा असा करुण अंत झाल्यानंतरही डॉक्टर विश्राम यांनी स्त्री साक्षरतेचं कार्य अव्याहत चालू ठेवलं. त्यांच्यासारख्या अनेक समाज सुधारकांमुळे आणि त्यांच्या अथक परिश्रमातूनच जनमानसात स्त्री शिक्षणाला मान्यता मिळाली. म्हणूनच या सगळ्यांच्या योगदानाला आणि बाहुली आणि तिच्यासारख्या असंख्य बलिदानांना आपण विसरता कामा नये. बाहुली आणि त्या काळी स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेऊन कठोर परिश्रम करणाऱ्या सर्वांना शतशः नमन. लेखिका आदिती काळे. धन्यवाद.